भैया अनेक दिवस प्रचार केल्यानंतर खरं तर आजचा मतदानाचा दिवस आहे. काय भावना व्यक्त करा आजच्या दिवशी? नमस्कार. खरं तर आज लोकशाहीचा उत्सव म्हणून आज आमच्या रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटामध्ये सर्व माझे मतदार बंधू भगिनी साजरा करणार आहे. गेली अनेक वर्षाची आमची या निवडणुकीचे स्वप्न खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी पुरं होणार आहे. आणि गेले अनेक दिवस माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी माझ्यावरती जो विश्वास ठेवून अनेक प्रकारचे कष्ट त्या ठिकाणी घेतले. खरं तर त्याला सीमा नाही आहे. आणि माझ्या वडीलधारी माझे मार्गदर्शक असतील, माझ्या बरोबरचे माझे वयाचे माझे सगळे बंधू असतील, माझ्यापेक्षा वयाने लहान असणारे माझे सगळे सहकारी असतील, यांनी जे अनेक दिवस कष्ट केलेले आहेत त्या कष्टाला आज 100% यश आल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. भैया खरं तर जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामीण भागाचा कणा म्हणून ओळखल्या जाते. या दिवशी मतदान करणं किती महत्वाचं आहे? मतदारांना काय अपील कराल? मी मगाशी बोलल्याप्रमाणे लोकशाहीचा हा उत्सव आहे. त्यामुळं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे ग्रामीण भागाचा विकासाचा कणा समजला जातो. त्यामुळं माझी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाला बाहेर पडून सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अजितदादांचे शेवटचे शिलेदार म्हणून नामदार वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जे 3 उमेदवार निवडणूक लढत आहेत, ज्योती असेल, महेश बाप्पू असतील किंवा निर्मला असेल, या तिघांचं चिन्ह घड्याळ आहे. सगळ्यांनी घड्याळासमोरचं बटन दाबून या तिघांनाही मतरूपी आशीर्वाद द्यावे अशी मी या ठिकाणी विनंती करतो. अजितदादांनी दिलेले शेवटचे शिलेदार 20 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याच्यानंतर 27 तारखेला दुर्दैवी घटना घडली, दादांचं निधन झालं. आजच्या दिवशी तुम्ही मतदानाला निघालायत, काय नेमक्या दादांच्या प्रतिभावना आहेत? खरं तर दादांच्या प्रती आज भावना व्यक्त करत असताना मन भरून या ठिकाणी येत आहे की जी आम्ही स्वप्न मनामध्ये बाळगली होती ती स्वप्न आमची सगळ्यांची अधुरी राहिलेली आहे. परंतु दादांचं जे शेवटचं स्वप्न होतं की बाबा पुणे जिल्हा परिषद ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात यावी, त्यासाठी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सगळ्या सहकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची मेहनत घेतलेली आहे. त्यामुळं दादांच्या माध्यमातून वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या परिसरामध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये विकास केलेला आहे, त्यामुळे या परिसरातली रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातली जनता ही 100% विकासाच्या पाठीमागे उभी राहील याची खात्री मला या ठिकाणी आहे. वहिनी, अजितदादांचे शेवटचे शिलेदार म्हणून खरं तर दादांनी तुमच्याकडे जबाबदारी दिली होती. त्याचा मतदानाचा दिवस आहे, 9 तारखेला निकालाचा दिवस आहे. काय विश्वास वाटतो विजयाचा? नमस्कार. 100% विजयाचा विश्वास वाटतोय. अधिकमध्ये अधिक्याने विजयाचा विश्वास वाटतोय. आमच्या सगळ्या भगिनींनी, बंधूंनी आणि बाकीच्या ज्येष्ठांनी म्हणताल किंवा घरच्यांनी जे पण काही कष्ट घेतलेले त्या कष्टाचा नक्कीच चीज होईल असं वाटतंय. मतदार राजावरती पूर्ण विश्वास आहे आणि त्यांचे मतदाररूपी आशीर्वाद नक्कीच आम्हाला तिघांना मिळतील याची 100% गॅरंटी आहे. आणि आम्ही तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ याचा पूर्ण विश्वास वाटतोय.